चला आजच्या दिवसातील पहिल्या फेरीला शेवटचा सामना असेल ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघ आणि त्यांच्या विरोधात संघ असेल आयोजक संघ अर्थात आई गावदेवी स्पोर्ट वालशिंद. एक वालशिंद संघ या स्पर्धेच्या बाहेर गेला तर दुसरा संघ मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. नाणेफेकी जरूर त्याने जिंकली आणि प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय त्याने स्वीकारलाय आणि ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघाला A1 जोडीच्या वतीने शुभेच्छा आलेल्या आहेत. शैलेजी जाधव आणि गणेशजी पाटील यांच्याकडून धन्यवाद. आपलं सुद्धा या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. आज आमनेपाडा गावातील दोन्ही संघ इन ॲक्शनमध्ये आहेत. पहिला सामना A1 जोडीने जिंकलाय आणि त्या ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघ सध्या पाहतोय इन ॲक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. चला वालचिंद संघाच्या फलंदाजांना मात्र इथे या सुवर्ण संधी आहे. जर कुठल्याही फलंदाजाने सिक्सर हॅट्रिक कंप्लीट केली तर स्वरा एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर राज वाकडे यांच्याकडून तब्बल 3000 रुपयाचं कॅश प्राइज दिले जाणार आहे. नो GST, ओनली कॅश प्राइज. माझ्या सोबतीला पाहू शकाल जे स्कोरर म्हणून गणेश पाटील सध्या ते कार्यरत आहेत. चांगली स्कोरिंगची भूमिका त्यांची आपण पाहतोय. क्या बात आहे, आज राजकुमार पाटील सुद्धा इन ॲक्शन मध्ये आहेत. म्हणजे आता मात्र ग्रीष्मा 11 आमनेवाडा संघाची ताकद थोडीशी वाढली गेली. पण त्यांचा ग्रीन सिग्नल तिथे मात्र दाखवला गेला. लेट्स प्ले. पहिल्या षटक संकेत पाटील जातामध्ये चेंडू पाहतोय. सामना करील बॅटर नितीन चौधरी. पहिला चेंडू पाहू शकाल अगदी पंच करण्याचा प्रयत्न वेगवान चेंडू पाहायला बोलतोय. अगदी ज्याप्रमाणे या संकेतचे आर्म्स आहेत त्या आर्म्स मधून तो चेंडू मात्र नेहमीच रिलीज करतो, डिलिव्हर करतो आणि त्यावेळी मात्र चेंडूला सुद्धा मात्र पाहतो की वेगवान हाताळण्यासाठी मात्र त्याला ती मदत मिळत असताना तोच ती सुरुवात इथे मात्र आपल्याला त्याच्याकडून पाहायला मिळाली. डॉट चेंडूनं चांगली सुरुवात म्हणू शकतोय. हो, शेवटच्या क्षणाला मात्र बॅटचं तोंड उघडला आणि पाहू शकाल संत गतीने मात्र चेंडू चला अगदी बॅकवर्ड पॉईंटला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती झेप घेतात तोपर्यंत सिंगल धाव घेण्याची आज संधी मिळाली. आज रामकृष्ण काकडे इन ॲक्शन मध्ये नाही आहेत, कारण मागील स्पर्धेमध्ये रामकृष्ण काकडे यांच्याकडून चांगला परफॉर्मन्स आपण पाहिला होता सोनाले पाण्याच्या स्पर्धेमध्ये. पहिली धाव आणि श्री गणेशा गावदेवी स्पोर्ट वालचिंद संघाने पाहायला मिळाली. नितीनच्या चौथऱ्या पाहू शकाल दीपक आहे, दीपक दिंडे. हो, पंच करण्याचा प्रयत्न, जबरदस्त सुपर शॉट. चेंडू चालला अगदी बॅकवर्ड पॉइंटला, सीमेरेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी चौकार. हाच तो दीपक दिंडे ज्यांनी मागील LPLची स्पर्धा गाजवली आणि काय तो फॉर्म त्याचा मात्र त्या स्पर्धेमध्ये पाहिला आणि इथे सुद्धा मात्र 5 चौकारानं आघात केलाय. चौकारानं सुरुवात केली आपल्या डावाला आणि आता मात्र बॅटच्या स्लॉट मध्ये आणि चेंडू चाललाय मिड विकेटच्या प्लॉट मध्ये. 6 धावांसाठी षटकार. त्याच्या गळ्यामध्ये काय तो पिकअप शॉट पाहिला आपण. जेवढा वेगाने संकेत पाटीलने मात्र तो चेंडू हाताला त्यापेक्षा दुप्पट वेगाने चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे निघून गेला. हा अनुभव दीपक दिंडेकडे आहे आणि काय जबरदस्त मात्र बॅटिंग करतो. या 2 चेंडू पाहिले, फेस केले, दोन्ही चेंडूचं दर्शन घडवलं सीमे रेषेचं आणि आता मात्र पाहू शकाल हुक करायचं होतं परंतु एलिव्हेशन मात्र हवं तेवढा मात्र मिळाला नाहीये. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती झेपावतोय, तत्पुरती मात्र सिंगल धाव तिथे पूर्ण केली गेली. एक चांगली सुरुवात पाहतो आपण या स्पर्धेमध्ये आई गावदेवी स्पोर्ट वालचिंद संघाची, कारण आतापर्यंत 12 धावा लागला गेला. एकही विकेट आतापर्यंत या टीमने गमावलेला नाहीये. ही त्यांची जमेची बाजू पाहतोय. संकेतला बदलाव करावा लागेल.
आपल्या खेळामध्ये पाहू शकाल या ठिकाणी पुन्हा हुक केला जातो चेंडू त्याला एकदम वेगाने क्षेत्ररक्षक चेंडूवरती झेपावते मोनिश पाटील होता तिकडे थोडासा अनुमान त्याचा चुकीचा पाहायला मिळाला आणि तत्पुरती मात्र 2 धाबा घेण्याची मात्र संधी मिळाली फलंदाजांना प्रत्येक चेंडूवरती धाबा येत आहेत यानंतर दुसऱ्या फेरीला आपण सुरुवात करू दुसऱ्या फेरीतील पहिला सामना असेल A1 जोडी आमनेपाडा विपक्ष मेहर 11 बापगाव दोन्ही टीमला विनंती असेल की आपण सज्ज राहायचं आहे आणि या सामन्यामध्ये जो संघ जिंकेल तो संघ फाईट करेल पुढच्या लढतीमध्ये जय हनुमान चौदरपाडा संघाच्या विरोधात पहिल्या षटकाचा खेळ संपन्न आणि पहिल्या षटकामध्ये पाहतो की संकेत पाटीलच्या ओव्हरमध्ये चांगला धाबा इथं जोडला गेला आणि विकेटचं कॉलम सुद्धा मात्र त्याचं पूर्णपणे खाली पाहायला मिळालं असं कधी कधी पाहायला मिळत असतो कारण संकेत पाटील विकेट टेकर राहिला पूर्ण मागील सीझनचा विचार केला किंवा या सीझनचा आपण विचार केला तर परंतु पहिल्यांदा असं मला तिथे दिसलं की विकेट्स मात्र त्या ठिकाणी त्याला प्राप्त करता आली नाहीये कारण त्याच्या विरोधात मात्र चांगली बॅटिंग पाहिली नितीनची आणि दीपकची 14 धाबांची ही पार्टनरशिप दोघांमध्ये आणि आज भारत विरुद्ध साऊथ आफ्रिकेमध्ये तिसरा वन डे सामना आज होणार आहे सध्या सिरीज आपण पाहतोय लेवलला आहे एक सामना भारतीय संघाने जिंकला दुसरा सामना साऊथ आफ्रिकेने जिंकला आणि हा सामना जिंकेल कोण रॉकेट शॉट पडतो राजकुमार पाटीलचा अनुभव काय तो झेल त्याने तिथे स्वीकारलाय ज्या विकेटची सक्त आवश्यकता होती तो विकेटचा अखेर प्राप्त करून दिलाय गोलंदाज जयेश काकडेनं आणि फलंदाज बाद झाला दीपक दिंडे चेंडू नव्हता परंतु कुठेतरी दिशा मात्र फलंदाजाने चुकीची निवडली फुलटॉस होता आणि त्याच्यावरती पाहतो की एक्झॅक्टली बाकपट स्क्वेअरला एक लॉंग लेगच्या दिशेने तो फटका केल्याचा पर्यंत दीपक नाही केला परंतु राजकुमारचं कौतुक करावं लागेल कारण त्याच्या दिशेने मात्र चेंडू भरपूर वेगाने आला परंतु त्याने शेवटच्या क्षणाला मात्र आपल्या हातांची ओंजल बाहेर काढली आणि त्या ओंजलीमध्ये मात्र त्या चेंडूला कैद केला नवीन फलंदाज कॅप्टन अमेश वाकडे आला तिसऱ्या क्रमांकावरती खेळण्यासाठी अभिषेक सांगितले की कुठेतरी आपल्या खेळाडूंना एक चांगला प्लॅटफॉर्म निर्माण व्हावा त्यासाठी मात्र आम्ही हा निर्णय स्वीकारला स्पर्धेमध्ये तब्बल 5-5 षटकांचे सामने प्रत्येक दिवशी 8 संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळत आहेत चांगलं नियोजन आहे स्पर्धेच्या वतीनं हो आणि पहिल्या चेंडूवरती 5 स्क्वेअर कट करायचं होतं परंतु चेंडू शॉट थर्डमॅनला चाललाय डायरेक्ट हिट करण्याचा तिथे प्रयत्न होता आणि तो प्रयत्न मात्र त्या ठिकाणी सफल ठरला नाहीये परंतु योग्य निर्णय पाहतोय की जेव्हा जेव्हा अशा प्रकारचे या फेकीज होतात एस्टनवरती त्यावेळी मात्र कुठेतरी फलंदाज सुद्धा मात्र दडपणामध्ये येत असतो आणि बॅकअपसाठी पास होता गोलंदाज जयेश तिथे मात्र पोहोचला गेला आणि जबरदस्त वापसी या ओव्हरमध्ये पाहतोय आपण ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघाची पाहतोय ओबॅटची गडान टेकन विकेट किपर पाहिलं तर गुणेश पाटील आहेत त्या भूमिकेमध्ये अगदी त्यांनी ग्लोव्स परिधान केलेले आहेत आणि त्यांच्यासाठी मात्र एक प्रॅक्टिस झेल होता त्यांनी मात्र तो झेल तिथे संपन्न केला आणि अखेर जसा अवेश मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि त्याच पावलाने निराश पावलाने तो मात्र माघारी चाललाय कारण दुसरा धक्का लागला टीम वालसिनला थोडासा दूरवरून मात्र त्या ठिकाणी ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आवेशने केला त्याच्यात मुले मात्र पाहतो की बॅटची तिथे कडा लागली गेली आणि एकही धावेचा तो मात्र आपल्या टीमला योगदान देऊ शकला नाहीये न्यू बॅटर मिस्टर रोहित तेलीवरे आलाय 4थ्या क्रमांकावरती नितीनच्या सोबतीला आज सुरुवात झाली होती पहिल्या ओव्हरमध्ये एकही विकेट्स मात्र गमावलेला नव्हता तब्बल 14 धावा धाफलक्यावरती लावल्या होत्या परंतु जसा जयेश चा स्पेल आपण पाहिला हो इथे मात्र पाहू शकता अगदी फोर्स केलाय समोरच्या दिशेनं अगदी साईड स्क्रीनच्या समोर आणि चेंडू चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावांसाठी चौकार क्रिकेटच्या सर्वात सुरक्षित जागा निवडली रोहितनं कारण गोलंदाजी अगदी पाठीमागे त्यांनी तो चेंडू मात्र त्या ठिकाणी भिडकावून दिला
अगदी सरळ बाटने लॉफ्टेड ड्राईव्ह. पुन्हा तोच फटका आता लॉंग ऑन वरती क्षेत्ररक्षक आहेत, झेल पकडण्याचा प्रयत्न करतात. वॉटर कॅच. राजकुमार जसा मैदानाच्या आतमध्ये आलाय आता मात्र पाहू शकाल या ठिकाणी आमनेबाडा संघाची पॉवर मात्र वाढली गेली आणि पहा दुसरा झेल त्याने मात्र तिथे पकडलाय आणि फलंदाज फेल ठरलाय रोहित तेलिवरे. या ओव्हरमध्ये आतापर्यंत एकही धाव मात्र जोडली नाहीये. आय थिंक 18 धावा एक चौकार पाहिला आपण रोहितच्या बॅटमधून आणि या पाहू शकाल 3 विकेट्स आतापर्यंत या ठिकाणी गमावले टीम वालचिंद संघाने. नवीन फलंदाज विलास आलाय 5व्या क्रमांकावरती खेळण्यासाठी, परंतु राजकुमार पाटील काय जबरदस्त मात्र आउटफील्डमध्ये कार्य करतोय. 2 झेल त्याच्याकडे आले, दोन्ही झेल त्याने मात्र त्या ठिकाणी संपन्न केले. इथे फुल टॉस बॅकफुलला जाऊन इनफिल्डच्या डोक्यावरून फटका चांगला सजवलाय. रेस सुरू आहे, चेंडू पुढे क्षेत्ररक्षक पाठीमागे पळतायत आणि अखेर चेंडूनं सीमारेषा मात्र इथे ओलांडली आणि मिळाला 4 धाबा टीम वालचिंद संघाला. काकडेच्या खात्यामध्ये जबरदस्त इथे मात्र ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघाचा कमबॅक आपण म्हणू शकतोय, कारण पहिल्या षटकामध्ये 14 धावा जोडल्या होत्या. एक विकेट्स वालचिंद संघाने गमावले नव्हते, परंतु इथे नितीन चौधरी जेवढा वेळ खेळपट्टीवरती काढणार त्याचा मात्र फायदा जरूर या संघाला मिळणार आहे. आणि त्या अनुषंगाने पाहतो की सुरुवातीला थोडासा वेळ तिथे नितीनने काढला आणि आता तो मात्र पूर्णपणे मैदानाच्या आतमध्ये सेटल झाला आहे. त्या सोबतीला पाहतो की अनुभवी विलास सुद्धा आलाय, त्याने पहिल्या चेंडूवरती 4 धावा तिथे जोडल्या गेल्या आणि संकेत पाडे पुन्हा मात्र आपण पाहतो की दुसऱ्या स्पेलमध्ये आता मात्र गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालाय. कारण एक फ्रंटलाईन गोलंदाज आहे संकेत पाटील. ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघाचा विचार केला तर जरूर त्याच्या पहिल्या ओव्हरमध्ये धाबा खर्च त्याने केल्या, परंतु इथे तो वापसी करण्याची ताकद ठेवतो आणि पहा पहिल्या चेंडूवरती नितीनला मात्र त्या ठिकाणी पूर्णपणे बीट केलंय. थोडीशी आपण पाहतो की पंचांवरती प्रेशर टाकण्याचा सुद्धा प्रयत्न झाला, लाऊड अपील झाली, परंतु JP पॅनल आहे मित्रांनो आपल्या सोबतीला आणि JP पॅनलच्या वतीने आपण पाहतो की या स्पर्धेमध्ये उल्लेखनीय 3ही पंचांची मात्र या ठिकाणी आपल्याला कामगिरी पाहायला मिळाली. पहिल्या 2 दिवसामध्ये आपण उमेश केने सरांना सुद्धा पाहिलं, त्यांची सुद्धा मात्र या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी पाहायला मिळाली. परंतु या षटकाची सुरुवात पहा डॉट बॉलने केली संकेत पाटीलनं, चांगले संकेत देतोय. ओ कडक शॉट, काय स्वीट साऊंड इथे मात्र आपल्याला ऐकायला मिळाला. आणि नेहमीच गणेश पाटील फेसबुकवरती एखाद्या व्यक्तीला मात्र कमेंट करतोय KDK कडक असा शॉट मात्र या ठिकाणी आपण पाहतोय नितीन चौधरीच्या बॅटमधून. अकुटबाचा चेंडू होता आणि जबरदस्त पुलचा अंदाज पाहिला आपण. जसं चेंडू बॅटमधून निघाला लिहिल्या त्याच्यावरती 6 धावा कोरल्या होत्या आणि याच फटक्यांसाठी त्या खेळाडूला ओळखला जातो या असोसिएशन अंतर्गत. ओ इनसाइड आउट, लॉंग आपला बीट करता प्रयत्न, क्षेत्ररक्षक दूरवरून पोहोचतायत आणि चांगला क्षेत्ररक्षक पाहिला आपण. एका हाताने चेंडूला मात्र त्या ठिकाणी स्टॉप केला आणि आपल्या टीमसाठी तब्बल 2 धावा तिथे वाचवल्या गेल्या असं म्हणायला हरकत नाहीये. 30 धावा त्या फलकावरती लागल्या गेल्या. या ओव्हरमध्ये धाबा येत आहेत आणि संकेत पाटीलचे दोन्ही षटकांचा आपण जर विचार करतो त्याच्या विरोधात मोठे फटके या ठिकाणी फलंदाज खेळण्याचा प्रयत्न करतायत. म्हणजे मजबूत गोलंदाजावरती मात्र या ठिकाणी प्रहार करण्याचा प्रयत्न. ओ पुन्हा एकदा पिकअप आणि पिकअपच केला त्या ठिकाणी. चेंडूला फिट घेऊन दिला स्क्वेअर लेगच्या पलीकडे. नितीनच्या बॅटमधून निघाला हा दुसरा सिक्सर.
नितीन ज्यावेळी मूडमध्ये असतो ना त्यावेळी मात्र त्याची बॅटिंग पाहण्यासारखी असते आणि नेहमीच तो एल पी एलमध्ये एज अ आयकॉन म्हणून तो मात्र सातत्याने खेळ करत असतो आणि पूर्णपणे भर असल्या संकेत पाटीलवरती जी मेहनत दुसऱ्या षटकामध्ये जयेशने केली त्याच्यावरती कुठे आता पाणी पडण्याचं कार्य करतोय संकेत. इथे मात्र पाहू शकाल चेंडूची छेडछाडी करण्याचा त्याने प्रयत्न केला होता परंतु चेंडू बॅटमध्ये भरपूर मोठा गॅप राहिला आणि डॉट बॉलची मात्र तिथे सांगता आपल्याला पाहायला मिळाली. धावसंख्या स्थिर 36 36 धावा फलकावरती लागला गेला. तिसरा षटकाचा खेळ अजूनही प्रगती पथावरती सुरू आहे आणि चांगल्या पोझिशनमध्ये आता मात्र संघ पाहतोय आपण आई गावदेवी स्पोर्ट वालची संघाला. बॅटिंग करण्याचा निर्णय त्याने स्वीक संकेत पाटीलवर कारण बॅटरच्या अगदी दूर चेंडू तो ठेवण्याचा प्रयत्न करतोय आणि हा तर भरपूर चेंडू दूर ठेवला कारण ऑफस्टिकच्या खूपच बाहेरून चेंडू निघून गेला आणि त्याचमुळे पाहतो की पंचांनी त्याला दंडित केलं. वाईटच्या स्वरूपात धाव तिथे मात्र खर्च होताना आपल्याला पाहायला मिळाली. नितीनची विकेट्स फार महत्त्वपूर्ण राहणार आहे या सामन्याच्या दृष्टिकोनातून. त्या विकेटसाठी तुम्हाला मात्र त्या ठिकाणी प्लॅनिंग करावं लागतील. हुक करायचं होतं परंतु शॉर्ट फाईनलीकडे फिल्डर तैनात आहेत तेजसच्या रूपानं. तर अशा रीतीने पाहू शकाल हा चेंडू सुद्धा मात्र त्या ठिकाणी निर्णायक पाहायला मिळतो. निर्धावानं तिथे मात्र चेंडूची सांगता केली म्हणजे षटकाची सुरुवात सुद्धा निर्धावानं केली होती या संकेत पाटीलनं आणि अंत सुद्धा मात्र निर्धावानच पाहायला मिळाला. 3 षटकाच्या समाप्तीनंतर पाहू शकाल 37 धाबा 10 फलकावरती पाहायला मिळत आहेत म्हणजे तब्बल 2 षटकांच्या स्पेलमध्ये संकेत पाटीलनं 29 धाबा खर्च केल्या आणि एकही विकेट्स मात्र त्याला आज प्राप्त करता आली नाहीये. स्वतःवरती फार निराश असेल कारण ज्या किल्लीसाठी आपण संकेतला ओळखतोय त्या अनुषंगाने मात्र त्याच्याकडून आज खेळ झाला नाहीये. ड्रिंक्स ब्रेक आपण पाहतोय 3 ओव्हरच्या ब्रेकमध्ये आणि तसं पाहिलं जीवन जगण्यासाठी पाणी हा घटक फार महत्त्वपूर्ण असतो आणि त्याच पाण्याची पूर्तता आता मात्र पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये केली जात आहे. चौथ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघाच्या दृष्टिकोनातून पाहू शकेल नवीन गोलंदाजा आता मात्र या ठिकाणी वापर केला जातो. यश आलाय पहा यश नावाचा खेळाडू A1 जोडीमध्ये सुद्धा आहे आणि ग्रीष्मा 11 मध्ये सुद्धा आता मात्र पाहायला होतं. बॅकफूट पंच कडक फटका परंतु पहा काय झेल तिथे मात्र पकडला अगदी लॉंग ऑफला होता आणि आपल्या अगदी डाव्या बाजूला जात असताना मात्र ती रनिंग अँड कॅच त्याने मात्र त्या ठिकाणी कंप्लीट केली गेली आणि अखेर विलासच्या किल्लीवरती या ठिकाणी अंत लावण्यामध्ये यश आलाय गोलंदाज यशला. पहिला यश त्याच्या खात्यामध्ये. लाजवाब झेल आय थिंक मितेश होता त्या ठिकाणी. एक क्षण असं वाटलं होतं की चेंडू मात्र सीमेरेषेच्या पलीकडे जाईल परंतु कौतुकास्पद कामगिरी. अशा कॅचेस पकडणं गरजेचे असतात. जेव्हा जेव्हा तुम्हाला हाफ संधी मिळते त्या संधी मात्र तुम्हाला पोलमध्ये कन्व्हर्ट करणं गरजेचं आहे आणि नेहमीच सांगला जातो की पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ आणि आज ते झेल पकडले जात आहेत कारण हा तिसरा झेल आउटफील्डमध्ये पकडला गेला. राजकुमारच्या वतीने 2 झेल पकडले गेले. मितेशने 1 झेल पकडला. 1 झेल एस्टाच्या पाठीमागे गुणेश पाटीलनं पकडलाय म्हणजे जेवढे झेल उडाले तेवढे झेल मात्र पकडले गेले. म्हणजे आउटफील्डमध्ये मात्र चांगला खेळ आज ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघाचा राहिलाय. हो हो पुलर लेंथ वा वा भाई वा यश. नवी फलंदाज विनोद खोलात आला आणि पहा त्याच्याच अगदी खोलात चेंडू मात्र त्या ठिकाणी टाकलाय आणि त्याला पहिल्या चेंडूवरती मात्र बीट केलाय. विनोद असेल नितीन असेल हे परफेक्टली अष्टपैलू खेळाडू आहेत. परफेक्ट पॅकेज आहेत या टीममध्ये परंतु बॅक टू बॅक दुसरा डॉट बॉल. नितीन पहा किती नाराज आहे विनोदवरती कारण चेंडूच्या रेषेपर्यंत पोहोचत नाही विनोद. एक्झॅक्टली चाच पडतोय त्या ठिकाणी आणि त्याचा मात्र फायदा घेतोय गोलंदाज यश.
आतापर्यंत 3 लिगल चेंडू त्याने हाताळले, एकही धाव त्याने मात्र खर्च केलेली नाहीये. इथे खराब चेंडू होता, फुल टॉस होता, परंतु मिड विकेटला खेळाडू तैनात आहेत. सिंगल धाव तिकडे मात्र मिळेल संधी होती विनोदला, परंतु आय थिंक जेव्हा आपल्याकडून मात्र काही चुका होतात ना, तेव्हा मात्र थोडासा आपला माइंडसेट जो आहे तो मात्र थोडासा इतर ठिकाणी मात्र जात असतो आणि त्या अनुषंगाने मात्र जो फटका विनोदला खेळायचा होता तो फटका मात्र त्याच्या बॅटमधून निघाला नाहीये. आणि सिंगलच्या वतीने पाहू शकत 38 धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. भरपूर वेळ धावफलक स्थिर होता, पूर्णपणे त्याला हँड ब्रेक लावला होता गोलंदाज यशनं. आणि आता मात्र ती एक धाव अखेर विनोदच्या बॅटमधून भरपूर वेळेनंतर निघाली. लाईन पाहावी लागेल, कुठला फटका मात्र त्या ठिकाणी फॉरवर्ड केला नाहीये. ऑफस्टिकचा चेंडू बाहेरून चाललाय, वाईटच्या स्वरूपात तिकडे मात्र एक धाव तो खर्च करतोय, हरकत नाहीये. मोठ्या फटक्यांपासून आता मात्र थोडं का होईना, परंतु त्या ठिकाणी फलंदाजाला मात्र शांत ठेवण्यामध्ये यश प्राप्त झालाय. कारण त्याने सुद्धा एक निर्धार केला की मी बॅटरच्या झोनमध्ये चेंडू देणार नाहीये. तर माझ्या ओव्हरमध्ये जर एक्स्ट्राच्या स्वरूपात धाबा इथे जर आल्या तरी सुद्धा चालतील, परंतु मोठे फटके मात्र इथे फलंदाजांना मी खेळून देणार नाहीये. या ध्येयाने तो सध्या गोलंदाजी करतोय. परंतु फुलटॉस वरती तुम्हाला मात्र या ठिकाणी चुकीला माफी नाही. आणि समोर कोण आहे तर नितीन चौधरी आहे, त्याने मात्र फुल टोल वसूल केलाय 6 धावांचा. चा आकडा लागला गेला धाव फलकावरती. खराब चेंडू होता आणि पाहू शकाल लॉंग ऑन वरती छत्रशेख होता तैनात, परंतु त्याच्या डोक्यावर अगदी त्यांना टाटा बाय बाय करत निघून गेला. एवढा सुंदर फटका मात्र त्या ठिकाणी नितीनने मात्र एक्झिक्यूट केला. आणि नितीनच्या बॅटमधून आहे का तिसरा सिक्सर निघालाय. 10 चेंडूचा खेळ त्याने केला, आतापर्यंत 23 धावांवरती तो नाबाद राहिलाय. सलामीला आला होता आणि वन मॅन आर्मीचा रोल सध्या तो मात्र त्या ठिकाणी निभवतोय. आज आयोजक संघ इन ॲक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आणि जरूर आता मात्र त्यांच्या पाठीमागे सुद्धा मात्र त्यांचे भरपूर समर्थक आता मात्र या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि आपला परिवार सुद्धा आता मात्र त्यांना आपल्या टीव्ही वरती आपल्या घरामध्ये परिवारासमोर सर्वजण आता मात्र जरूर हा खेळ त्यांचा पाहत असतील. त्यांचं सुद्धा करूया आपण या स्पर्धेच्या वतीने हार्दिक स्वागत. हो, चांगला चेंडू खोदून काढला, अगदी बॉटमॅनचा तिथे मात्र चांगला वापर केलाय. आणि या सिंगल धाब्यावरती त्याला मात्र त्या ठिकाणी समाधानी राहावं लागेल. परंतु एक जमेची बाजू अशी असेल की स्ट्रायकिंगला पुन्हा नितीन चौधरी येईल, ज्यावेळी 5व्या षटकाला मात्र सुरुवात करतील. 4 षटकाचा खेळ इथे मात्र संपन्न झालेला आहे. आणि त्या 4 षटकाच्या समाप्तीनंतर 4 गडी बाद एकूण धाव फलकावरती धावा जर पाहिल्या तर 46. सन्माननीय बाळरामजी चौधरी यांचे इथे शुभागमन झालेलं आहे. विनंती असेल की आपण आमच्या व्यासपीठावरती येऊन असताना आपण बाबा आपला आम्ही या स्पर्धेच्या वतीने हार्दिक स्वागत करतोय. आता वालसिंग गावातील सुद्धा आता ज्येष्ठ समाजसेवक जशी जशी त्यांना वेळ मिळते आता आपल्या मुलांचा प्रोत्साहन ते वाढवण्यासाठी मैदानाकडे येत आहेत. चला, नाणेफेकीसाठी सुद्धा रेडी राहायचं आहे. यानंतर होणारा सामना मेहर 11 बापगाव विपक्ष एवन जोडी आमनेपाडा. दुसरा फेरीतील तो पहिला सामना आपल्याला पाहायला मिळेल. आणि चालू सामन्यातील जो संघ जिंकेल तो मात्र जय हनुमान चौदरपाडा संघाच्या विरोधात खेळताना पाहायला मिळेल. चला, वेळेला थोडंसं महत्व द्यायचं आहे, लगेच तुम्हाला फिल्डिंग लावून घ्यायची आहे. आमनेपाडा संघ शेवट षटकाच्या पहिल्या इनिंग मधील पहिल्या डावातील मोनिश पाटीलच्या हातामध्ये चेंडू सुपूर्त केलाय संघ नायकानं. की इथून एक ध्येय असेल वालसिंगकरांचा की 60 पर्यंत जरूर आपल्याला तिथे पोहोचायचं आहे. आणि आमनेपाडा संघ आता मात्र पाहतो की विचार करत असतील की आपण या ठिकाणी जर आपण या संघाला 55 पर्यंत जर थांबवलं, म्हणजे 60च्या आतमध्ये जर आपण थांबवलं तर मात्र आपल्या टीमसाठी एक चांगली उपलब्धी मिळू शकेल. 46 46 धावा धाव फलकावरती आतापर्यंत लागल्या गेल्या. आणि त्याच्यामध्ये अजून काही भरपाई होणार का? खराब चेंडू होता, उचली घेणारा शॉर्ट पिच चेंडू होता, त्याच्यावरती पुलचा अंदाज
आणि चेंडू झाला गुल बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावांसाठी 50 अप 52. मात्र भरपूर बाट्यानं मात्र योग्य तो मात्र फायदा उचलला आणि त्याच्यामध्ये नितीन चौधरी सुद्धा आता मात्र जबरदस्त बॅटिंग साकारतोय. 4 षटकार निघाले त्याच्या बॅटमधून आणि मोनिश पाटीलचा मात्र या ठिकाणी स्वागत सुद्धा केलं त्याने षटकारानं. अशा परिस्थितीमध्ये सेटल बॅटरसाठी तुम्ही ही लेंथ देऊ शकत नाहीये आणि ती चूक मोनिश पाटीलकडून घडली गेली पहिल्या चेंडूवरती. पुन्हा उचली घेणारा चेंडू होता परंतु पाहू शकाल पंचांकडून 1 फॉर दी ओव्हरचा इशारा आलाय. म्हणजे एक बाउन्स होता तो मात्र तिथे हाताळलाय. पुन्हा जर तुम्ही जर ती चूक केली तर मात्र पंच तुम्हाला दंडित करतील. वन फॉर दी ओव्हरचा इशारा दिलाय पंचांनी. षटकारानंतर डॉट बॉल इथे आपण पाहतोय. वापसी आपण म्हणू शकतो मोनिश पाटीलची. परंतु आता मात्र तो आपल्या स्पेलमध्ये काय बदल करणार, कोणती लेट ठेवणार, या लेंथवरती तुम्ही मार खाणार आणि तो मार खातोय. जबरदस्त बॅटिंग सध्या आपण पाहतोय. नितीनची बॅटिंग तुम्हाला आवडली असेल तर एकदा टाळ्या व्हायला हरकत नाहीये. 5 षटकार त्याच्या बॅटमधून निघाले आणि आता मात्र संघ चाललाय चांगल्या स्थितीमध्ये. कारण संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर 4 गडी बाद आतापर्यंत 58 धावा लागल्या गेल्या. मैंने देखा तूने देखा. आतापर्यंत आपण जर विचार केला तर मात्र जयेशने सुद्धा चांगली गोलंदाजी केली. 8 धावा त्याच्या ओव्हरमध्ये आल्या. यश सुद्धा पाहिला तर तो सुद्धा मात्र त्या ठिकाणी चांगली कामगिरी करून गेला. 9 धावा त्याने खर्च केला. परंतु संकेत आणि मोनिशवरती हल्ला बोल चढवलाय. 14 चेंडूमध्ये वैयक्तिक 36 धावसंख्येवरती खेळतोय की या स्पर्धेतील पहिली अर्धशतकी इनिंग कदाचित आपल्याला नितीनच्या बॅटमधून पाहायला मिळू शकेल का. प्रेशर आहे, दबाव आहे. दबावच्या स्थितीमध्ये पाहतोय मोनिश पाटीलला. कारण आय थिंक ऑफस्टिकच्या खूपच बाहेरून चेंडू मात्र निघून चालला. वाईटच्या स्वरूपात सिंगल धाव मात्र त्याने तिथे खर्च केली गेली. आणि गोलंदाज किती मोठा असू द्या त्याच्या विरोधात एका दुसरा मोठा फटका आला तर मात्र त्याच्या लाईनमध्ये नेहमीच आपण चुका पाहायला मिळत असतात. आणि ती चूक आता मात्र करत असताना गोलंदाज मोनिश व्हेरिएशन तुम्हाला दाखवावं लागतील. परंतु व्हेरिएशन दाखवतो नितीन चौधरी. काय फटक्यामध्ये ताकद आहे आणि पहा किती कॉन्फिडन्स आहे. जेव्हा त्याने फटका अगदी मात्र त्या ठिकाणी एक्झिक्यूट केला त्या चेंडूकडे त्यांनी पाहिलं सुद्धा नाहीये. सिक्सर क्रमांक 6. वैयक्तिक 42 वरती खेळतो आणि अजूनही पाहिलं तर 2 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. अजून एक ओ हो घुटना टेक और सिक्सर देख. काय बॅटिंग करतो आज. सिक्सर क्रमांक 7 आणि पाहू शकाल सिक्सरची हॅट्रिक सुद्धा मात्र या ठिकाणी कंप्लीट केली नितीन चौधरीनं. इथे शुभागमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण हार्दिक स्वागत. आणि योग्य वेळेवरती ते आलेले आहेत कारण आपला संघ सध्या इथे इनॅक्शन मध्ये आहे. आणि नितीन चौधरी काय बॅटिंग करतोय. 48 वैयक्तिक 48 धावसंख्येवरती खेळतो आणि संघाची धावसंख्या 71 आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा बॉल या डाबातील. ओ पाहू शकाल स्क्वेअर करण्याचा प्रयत्न. सिंगल धाव जरूर कंप्लीट झाली. दुहेरीचा प्रयत्न होणार का.
केला जातो. जयेश काकडे चांगली फिल्डिंग करतो आणि शेवटच्या क्षणाला पाहू शकाल गुणेश पाटीलला मात्र त्या ठिकाणी इष्टा उद्ध्वस्त केल्या. जर या 2 धावा कंप्लीट असतील तर मात्र 50 कंप्लीट असेल ती म्हणजे नितीन चौधरीची. आणि जर इथे जर फलंदाज बाद झाला तर 49 धावसंख्येवरती तो मात्र त्या ठिकाणी बाद होईल. परंतु काय घडलंय, काय दडलंय या शेवटच्या चेंडूवरती तिसरे पंच आता चेक करतील आणि जो काय निर्णय येईल तो निर्णय जरूर आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. परंतु चांगल्या स्थितीमध्ये संघ पाहतोय आपण गावदेवी स्पोर्ट वालचीन संघाला. बॅटिंग करण्याचा निर्णय आणि तो योग्य ठरवलाय नितीन चौधरीनं. तब्बल त्याच्या इनिंगमध्ये आपल्याला 7 षटकार पाहायला मिळाले. काय बॅटिंग साकारली आणि शेवटच्या ओव्हरमध्ये पाहिलं तब्बल 4 सिक्सर आले आणि 2 धावा कंप्लीट. म्हणजे या स्पर्धेतील नितीन सर्वांचा अभिवादन स्वीकारायचा आहे. 50 धावा ठोकणारा हा पहिला फलंदाज ठरलाय. त्या खेळाडूचं नाव आहे नितीन चौधरी. आणि एकूण 5 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 73 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आणि 74 धावांचं हे खूप मोठं आव्हान आता मात्र समोर असेल ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघासमोर. त्या धावांचा पाठलाग होणार की संरक्षण होणार. जाऊया आपण कॉम्बॉक्स मधून आता टॉस बॉक्स मध्ये, कारण पुढील सामन्याचे आपण नाणेफेकी संपन्न करतोय. एबन जोडी आमनेपाडा विपक्ष मेहर 11 बापगाव. चला बापगावचे कॅप्टन आलेले आहेत एवन जोडी. चला या सन्माननीय प्रेम वाकडे जे युवा उद्योजक आहेत वालशिंग गावातील, त्यांना मी विनंती करतो की आपण टॉस बॉक्स मध्ये या. आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी करतोय. चला मयूरशी आपण दुसऱ्या फेरीतील प्रेक्षकांच्या माहितीसाठी हा पहिला सामना आहे. कारण दोघे आता दुसऱ्या फेरीमध्ये एकमेकांच्या विरोधात आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. आपल्यामध्ये पाहू शकाल प्रेम वाकडे आहेत, त्यांचे सुपुत्र सुद्धा त्याच्या सोबतीला आहेत. दोघांना टॉसची माहिती आहे. चला हरकत नाही. आणि हा सामना सुद्धा 5 षटकांचाच आहे. दोघांच्या माहितीसाठी गावदेवी चषकाची मागणी केलेली आहे, परंतु गावदेवी स्पोर्ट वालचिंद आलाय म्हणजे हा टॉस जिंकलाय मेहर 11 बापगाव संघानं. टॉस विनिंग संघटनेला आपण कोल्ड्रिंक्स देणार आहोत. चेतन दलवी यांच्याकडून ही संकल्पना आहे. मी प्रेम पाटील वाकडे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण हा शीतपेय वितरित करा. आणि पुन्हा विनंती असेल की आपण जाऊन स्थानापन्न व्हा आमच्या मुख्य व्यासपीठावरती. तुषार, पहिल्या सामन्यामध्ये आय थिंक तुम्ही बॅटिंग केली होती, आता टॉस जिंकलाय, आता काय करणार? आता मी बॅटिंगच करणार. तुम्ही बॅटिंग का स्वीकारता या स्पर्धेचं रिझल्ट पाहून की तुम्ही एक स्ट्रॅटेजी आखलेली आहे? नाही, आता आम्ही गेम प्लॅन केला, आम्ही बॅटिंग घेऊनच आम्ही आता पुढे जाऊ. बॅटिंगमध्ये क्रमांकामध्ये काय चेंजेस असेल? चेंजेस तर काय नाही, आणि तसे खेळतात तसेच खेळायला सांगू आम्ही त्यांना. तरी सुद्धा कितीपर्यंत जाण्याचा प्रयत्न करशील? तुमची गोलंदाजी पाहिली तर तुला असं वाटते की जर आपण हा आकडा उभारला तर त्या धाबांचं संरक्षण आमचे गोलंदाज करतील? हो, नक्कीच करतील आणि 60+ रन मारण्याचा प्रयत्न करू आम्ही. चला त्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. मयुरेश, पहा या सीझनमध्ये तुम्ही पहिला सामना या स्पर्धेमध्ये जिंकलेला आहे आणि तो सामना जिंकल्यानंतर आय थिंक संघामध्ये काय वातावरण होतं? वातावरण तर खूपच चांगला होता आणि सगळेच खूप आनंद होते आणि आमचे एवन जोडीचे सदस्य सुद्धा दोन्ही पण आनंदी झाले. परंतु तो त्या अजून आनंद तुम्हाला जर गगनात जर घ्यायचा असेल तर तुम्हाला एखादी ट्रॉफी जरा जिंकून द्यावी लागेल. त्यासाठी तुमचे काय प्रयत्न असतील? आणि गोलंदाजी करत असताना असा कोणता गोलंदाज तुमच्याकडे आहे की तो प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजाला मात्र तो शांत ठेवेल या मॅचमध्ये? गोलंदाज आहे राहुल आणि यश आहे. त्यांच्याकडून तो जास्त अपेक्षा करतोयस? हो नक्कीच. मग किती धावसंख्येपर्यंत त्याला तुम्ही थांबवण्याचा प्रयत्न कराल? 45 ते 50 पर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करू आम्ही. चला त्यासाठी तुम्हाला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा. तर मित्रांनो, टॉस बॉक्स मधून अशी बातमी आलेली आहे की मेहर 11 बापगाव वन द टॉस अँड डिसाइड टू बॅट फर्स्ट अगेन्स्ट एबन जोडी आमनेपाडा. जाऊया आता मात्र पुन्हा एकदा कॉम बॉक्स मध्ये सज्जद माझे सहकारी समालोचक समीर ठाकरे. थँक्यू. थँक्यू सो मच योगी पाटील सर. वेलकम बॅक पुन्हा एकदा. आई गावदेवी चषक वालशीन बापदेवपाडामध्ये आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. काय बॅटिंग पाहायला मिळाली. नितीन शतक त्यानं झळकावलं. या सीझन मधील पहिलं अर्धशतक त्याच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळालं.
सलामीची जोडी मैदानामध्ये एंटर झाली आहे. संदीप आणि राजकुमार टू ओपनर्स ऑन ग्राउंड. विनोद खुलात षटक क्रमांक पहिला आणि पहिलाच बॉल संदीपच्या बॅट मधून उत्तुंग फटका. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय दमदार षटकार. कृष्ण काकडेची कुठेतरी कमी नक्कीच आपल्याला बघायला मिळाली. गोलंदाजीमध्ये खरं तर अकूट टप्प्याचा बॉल होता. लेंथ मध्ये बदल केला खुलात आणि पडल्यानंतर थोडीशी मुवमेंट पाहायला मिळाली. थोडा बाहेर वळून घेणारा बॉल होता आणि हा चेंडू येतो डॉट बॉल. षटकारानंतरचा पलटवार विनोद खुलातचा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय. कमबॅक केलाय. पहिल्या 2 ओव्हरमध्ये जास्तीत जास्त धावा जोडण्याचा प्रयत्न करावा लागेल. या मॅच मध्ये जर शिरकाव करायचा आहे, पलटवार करायचा आहे. कमी गतीने टाकलाय फटका फसलाय. लिडिंग एज स्वतः गोलंदाज चेंडू खाली. खुलात डाऊन दी बॉल आणि त्याच्याकडून चूक होणार नाहीये. हा पहिला धक्का सॉफ्ट डिसमिसल. षटकार जरूर आला संदीपच्या बॅट मधून पहिल्याच बॉलला फेस करत असताना, परंतु त्यानंतर जो कमबॅक हवा होता तो विनोद खुलात आता या ठिकाणी केलाय. स्वतःच्या स्पर्धेमध्ये खेळतायत आई गावदेवी स्पोर्ट वालशीन. घरच्या मैदानावर त्यांची स्पर्धा तुम्हाला बघायला मिळते आणि पहिल्या डावाचा विचार केला तर नितीन जन 50 धावा नॉट आउट बनवल्या. दीपक त्याच्या बॅटमधून 11 धावांचं योगदान आलं आणि रोहितने एक चौकार मारला. विलासच्या बॅटमधून एक चौकार पाहायला मिळाला. सध्या होम ग्राउंडवर खेळतात म्हणजेच पाठीराखे मोठ्या संख्येने असतील हा सामना पाहण्यासाठी. यात तीळ मात्र शंका नाही. उद्या स्पर्धेचा अंतिम दिवस सुपर संडे. फुल टॉस आलाय बॅटर मोदिश आणि त्यानं बॉलला फेकून दिलाय स्क्वेअर लेगच्या पलीकडे. षटकार. असताना थेट धाडले स्क्वेअर लेगच्या पलीकडे. याच फटक्यांची गरज आहे आणि तो फटका मोनिशच्या बॅट मधून आलाय. धावा धावफलकावरती आता जाऊन पोहोचतात 12 संदीपनं देखील एक षटकार मारला परंतु त्याला ते सातत्य टिकवता आलं नाही आणि आता मोनिशच्या बॅट मधून एक षटकार पाहायला मिळालाय. खुदाच्या विरुद्ध चांगली सुरुवात आहे. समोर ड्राईव्ह करण्यात आलाय. फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न होता परंतु येथे मिळाली एक धाव. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न होतो आणि एंड ऑफ दी यस 5वा बॉल होता. खरं तर एकच बॉल डॉट पाहायला मिळाला. धावसंख्या धावफलकावरती 13 धावा 13 रन्स. सुरुवात लाजवाब 5 षटकांच्या मॅच मध्ये हेच तर महत्वाचं असतं की कधी तुम्हाला पलटवार करण्याची संधी मिळते आणि कमबॅक करण्याची आता ती संधी आपण सध्या तरी बघितली. ओ लॉफ्ट केलाय राजकुमारनं मिड ऑफच्या डोक्यावरून. बॉल लॉंग ऑफच्या पलीकडे आउट ऑफ द ग्राउंड. क्लासिकल सिक्सर राजकुमारच्या बॅट मधून. ग्रेट बॅटिंग ग्रेट शॉट.
सॉन्ग सिलेक्ट करतोय डीजे मॅन दुपारच्या सत्रामध्ये या ठिकाणी सर्व प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करत असताना आणि ही फलंदाजी जशाच तसं प्रत्युत्तर दिलंय. टीट फॉर दॅट, ईट का जवाब पत्थर से देंगे जरूर, लेकिन राजकुमार का कहना है जो ईट हम पर फेंकी है वही ईट उठाकर लौट कर फेकेंगे. आणि जरूर तो फटका त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाला. ग्रेट बॅटिंग. 19 धावा. सेकंड ओव्हर मध्ये गोलंदाज प्रजेश. मोनी स्ट्रायकिंग एंडला एक सिक्सर त्याच्या बॅट मधून आलाय. ओ पिकअप शॉट पुन्हा एकदा ऑन साइडला खेचलाय बॉल. वेकेंड एरिया मधून बॉल निघून जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग. सीमारेषेच्या पलीकडे येतोय चौकार. व्हॉट एक्सलंट बॅटिंग परफॉर्मन्स. काय बॅटिंग केली आहे. टार्गेट किती मोठं आहे हे आता बघितल्यानंतर त्या फलंदाजीला सुरुवात केली मोनिशनं. 73 धावा जर वालशिंदकर बनवू शकतात तर आमने पाडा कुठे मागे पडणार आहे. फुल टॉस होता यावेळेला दिशा देण्याचा प्रयत्न, परंतु दिशाहीन बॉल आणि लेग स्टंपला मिस करणारा चेंडू येतोय व्हाईट बॉल. अतिरिक्त धावसंख्येने आता स्कोर पुढे सरकत असताना 24 आकड्यावर. 24 रन्स ऑन द बोर्ड. नितीनचं अर्धशतक जरूर पाहायला मिळालंय, परंतु आता त्या अर्धशतकाला तोड देण्याचा प्रयत्न हे दोन्ही बॅटर करतायत. धावा धावफलकावरती 24 झाल्यात. पॉवर प्लेचा योग्य वापर केला जातोय. पुन्हा आखूड टप्प्याचा बॉल, परंतु इथे फटका फसतोय. लीडिंग एज, सॉफ्ट डिसमिसल, विकेट गॉन. मोनिश बॅक टू डग आउट. आणि बादुना खेळाडू तुम्ही पाहतात. मोनिश ज्याने एक षटकार एक चौकार 11 धावांचं योगदान आपल्या टीमसाठी दिलं. नवीन बॅटर संकेत येतोय. मला वाटतं गुणेश आज संघामध्ये नाहीये. अच्छा, इंजर्ड आहे आणि त्याच्याचमुळे गुणेश नेहमी आपण ऍज अ ओपनर त्याला पाहिलंय. सलामीला येत असतो, परंतु आता थोडीशी दुखापत झाली आणि त्याच्याचमुळे आता तो फलंदाजी करण्यासाठी आला नाही. परंतु टॉप ऑर्डरला जे जे बॅटर आले त्यांनी चांगला खेळ केलाय. भले ते मोठा डाव घेऊ शकले नाही, परंतु आता संकेत राजकुमारला इथे साथ देणार का? राजकुमार एक अनुभवी क्रिकेटर आहे. बॉल सोडून दिलाय संकेतनं. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. मिळेल एक अतिरिक्त धाव. स्वेअर हा चेंडू होता आणि धावफलकावरती आता व्हाईट बॉलच्या माध्यमातून धावफलक वाढत असताना 25 या आकड्यावर आफ्टरनून सेशन. यानंतर दुपारच्या सत्रामध्ये दुसऱ्या फेरीतील सामन्यांना आपण सुरुवात करणार आहोत. पंचवीस धावा आणि आणखी आता एक धाव त्याच्यामध्ये वाढली जाईल आणि पुन्हा एकदा पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. सव्वीस धावा स्कोर कार्ड वरती. प्रजेशच्या विरोधात देखील आता धावा बनवण्याचा प्रयत्न केला. विकेट जरूर आली आहे. ओ आता पुन्हा एज आहे. दुरून खेचण्याचा प्रयत्न. संकेत गॉन. आणखी एक धक्का. धावसंख्या धावफलकावरती
26 असताना आणखी एक धक्का लागला. 3 विकेट आतापर्यंत खरं तर इथे आपण पाहिले. संदीप आऊट झाला, त्याच्यानंतर मोनिश आणि संकेत देखील आता मैदानाच्या बाहेर आणि आता गुणेश एंटर होतोय. 5व्या क्रमांकावर थोडासा दुखापतग्रस्त जरूर आहे, परंतु आता जबाबदारी फार मोठी आहे आणि त्या जबाबदारीने आता गुणेश फलंदाजी करण्यासाठी आलाय. इम्प्रोवाइज स्कूप करण्याचा प्रयत्न होता, मागे बॉल पाठवायचा होता, परंतु इथे प्रजेशनं चांगला फॉलो केला बॅटरला आणि हा चेंडू येतोय डॉट बॉल. धावफलक स्थिर आहे. 3 वाईट बॉल नंतरचा चांगला पलटवार आहे. विलास मोगरे सध्या बाहेरून एन्जॉय करतो. आज संघामध्ये इन नाहीये, परंतु संघाची कामगिरीवर खुश आहे. प्रजेश पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. गुन्हे समोर समोर खेळण्याचा प्रयत्न लॉफ करायचा होता. मिड ऑफचा फिल्डर चेंडू खाली येतोय. आणखी एक धक्का. 3री विकेट प्राप्त केली प्रजेशनं आपल्या षटकामध्ये. ग्रेट बॉलिंग, ग्रेट कमबॅक फ्रॉम आई गावदेवी वालशीन. फलंदाजांना बाद करण्यामध्ये यशस्वी ठरलाय गोलंदाज प्रजेश. आपल्या षटकामध्ये घरच्या मैदानावर घरच्या मंडळीला आता खुश केलं जात आहे वालशिनकरांकडून, कारण घरची स्पर्धा आहे आणि जरूर एक अपेक्षा असते ना की ज्यावेळेला आपण स्वतःच्या मैदानावर खेळतो त्यावेळेला गावकऱ्यांना असं वाटतं की आपला संघ जिंकावा आणि सध्या तरी तो खेळ केला. नवीन बॅटर जयेश. ओ परफेक्ट यॉर्कर. जयेश गोलंदाजीमध्ये खूप चांगला दिसला, परंतु आता परफेक्ट यॉर्कर त्याच्या विरोधात प्रजेशचा आणि याचबरोबर 2 षटकांचा खेळ देखील संपन्न होतोय. आफ्टर 2 ओव्हर टीमची टोटल तुम्ही पाहता स्कोर कार्डवरती 27/27, चेसिंग अ टार्गेट ऑफ 74 रन्स. 74 धावांचं लक्ष येथे पार करायचं आणि पॉवर प्ले मध्ये सुरुवात कमालीची राहिली, परंतु प्रजेशनं कंबरडा मोडीत काढला असंच आपण म्हणूया, कारण 3 फलंदाजांना त्यानं बाद केलाय. इथून आता समीकरण बदललंय. पॉवर प्ले मध्ये धावा झाल्या खरं तर 27 आणि अजूनही 3 षटकांचा खेळ येणं बाकी आहे. आई गावदेवी स्पोर्ट वालशीन बापदेवपाडा आयोजित गावदेवी चषक 2025 चे पर्व आपण पाहतोय आणि सध्या आता गोलंदाजीमध्ये 3ऱ्या षटकात रोहितला इन्व्हाइट केलंय. सत्ताविसावा येणारे 18 बॉल आणि सामना जिंकण्याकरिता अजूनही 47 धावांची आवश्यकता आहे. जयेश आणि राजकुमार ही चांगली जोडी आहे मैदानाच्या आतमध्ये अजूनही. पुन्हा एकदा थोडासा फ्लाइट देण्याचा प्रयत्न. यॉर्क लेनचा बॉल होता, ऑन साइडला ड्राइव्ह करण्यात आला मिड विकेटला. दोन धावांनी स्कोर पुढे गेले. 29 रन्स. सुशांत वाकडे यांचे या ठिकाणी आगमन झाले. मी आपलं मनपूर्वक स्वागत करतोय. विनंती असेल सुशांत दादा आपण मंचावरती यावं. यावेळेला ऑप्शनच्या बाहेरचा बॉल खेचण्याचा प्रयत्न केला आणि विकेटची संधी होती. आणखी एक धक्का लागतोय. जयेश काकडे बॅक टू डग आउट. झेल स्वरूपामध्ये आणखी एक खेळाडू त्या ठिकाणी बाद होताना आपण पाहिलं आणि आता थोड्याशा अडचणी अधिक वाढलेल्या आहेत. राजकुमार एक षटकार मारला तसा तो नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा आहे आणि त्याच्याचमुळे ही समस्या असावी. खरं तर त्याच्या बॅटमधून पहिलाच फटका खेळत असताना एक चांगला आत्मविश्वास दिसून आला होता, परंतु त्याला स्ट्राईक एंडला येणं गरजेचं आहे.
इथे कुठेतरी चुका राहिल्यात. हो, या वेळेला लेंथ बॉल होता, पडल्यानंतर बाहेर थोडासा मूव होताना आपण पाहिला जरूर. सॉफ्ट हँड ड्राईव्ह करत असताना नितेश नवीन बॅटर आले आणि एका धावेने स्ट्राईक रोटेट करत असताना कुठेतरी राजकुमारला स्ट्राईक एंड देण्याचा त्याने प्रयत्न केलाय. एका धावेने स्कोर पुढे जाताना स्कोर कार्ड वरती 30 धावा, 44 धावा अजूनही दूर विजयापासून. बॉल मात्र आता कमी शिल्लक राहिलेत, 16 बॉल. मला वाटतं की 15 बॉल असावे. यस, 15 बॉल आणि 44 ची गरज आहे. रोहित ओव्हर द विकेट. राजकुमार समोर कमी गतीने टाकलेला बॉल होता. ऑन साइडला स्लॉग हिट करण्याचा प्रयत्न होता. पंचांचा लेग बाईचा इशारा येतोय, मिळेल लेग बाईच्या स्वरूपामध्ये एकच धाव आणि स्कोर एका धावेने 31-31. लाईव्ह ऑन एसके एंटरटेनमेंट या वाहिनीवरून तुम्ही ही स्पर्धा एन्जॉय करतायत. घर बसल्या वालशिनचा हा चषक तुम्ही एन्जॉय करतायत. रोहित पुढचा बॉल ओव्हर द विकेट. सामना करेल नितेश. समोर लॉफ केला, डाऊन दी ग्राउंड, बॉल हवेत आहे. लॉंग ऑनचा फिल्डर चेंडू खाली. आणखी एक चांगला झेल. कॅचिंग लाजवाब बघायला मिळाली आहे. क्षेत्ररक्षण लाजवाब बघायला मिळालं आहे आणि तेच कारण आपण पाहतोय की लागोपाठ विकेट मिळतात. एकतीसावा धाव फलकावरती आणि हा 6वा खेळाडू इथे बाद झालाय. काय सुरुवात राहिली होती पहिल्या ओव्हरमध्ये. 19 धावा धडाक्यात सुरुवात केली, परंतु त्यानंतर प्रजेशनं कंबरडा मोडला. 3 विकेट्स घेतल्या. तेजस आला नवीन बॅटर. ऑन साइडला स्वीप करण्याचा प्रयत्न होता आणि हा चेंडू होते डॉट बॉल. कुणाल वाकडे यांचं देखील या ठिकाणी आगमन झाले. आपले मनपूर्वक स्वागत. आणि याचबरोबर रोहितनं देखील एक यशस्वी षटक या ठिकाणी हाताळले. त्यालाही मिळाल्या 2 सफलता. 3 षटकांचा खेळ संपन्न होतो आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 31 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. जबरदस्त खेळ या ठिकाणी आई गावदेवी स्पोर्ट वालशींचा घरच्या मैदानावर जबरदस्त प्रदर्शन करत असताना आदरणीय श्रावण वाकडे आणि कैलास मोगरे, कीर्ती वाकडे यांचं देखील या ठिकाणी आगमन झाले आणि मी त्यांना विनंती करतोय की आपण ही मंचावरती यावं. या स्पर्धेचा आपण जर विचार केला तर 3ऱ्या दिवसामध्ये आपण आहोत. मागच्या 2 दिवसामध्ये अतिशय सुंदर खेळ आपल्याला बघायला मिळाला आणि फायनल मध्ये पोहोचणारा संघ आई गावदेवी स्पोर्ट पिसे हा संघ तुम्हाला बघायला मिळाला. श्री गणेश जांभूलपाडाला सेमी फायनल मध्ये परास्त करत असताना त्यांनी आपली जागा निश्चित केली. गुरुनाथजी मेहर देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. आपले मनपूर्वक स्वागत. राजकुमार स्ट्रायकिंग एंडला पुन्हा एकदा समोर ड्राईव्ह करण्यात आला. लॉंग ऑनचा फिल्डर बॉल वरती येतो आणि तेथे मिळेल 1 धाव. एका धावेने स्कोर पुढे जाताना स्कोर कार्ड वरती 32 धावा. हळूहळू तर दबाव वाढत चाललाय कारण आता 11 बॉल शिल्लक आहेत आणि सामना जिंकण्याकरिता 42 ची गरज आहे. आता सिंगल डबल न तुम्ही येथून काहीच साध्य करू शकत नाही. मोठ्या फटक्यांना तुम्हाला सुरुवात करावी लागणार आहे आणि मोठ्या फटक्यांची आतषबाजी आता इथून तेजस करणार का. प्रजेश कंटिन्यू त्याला ठेवलंय. प्रजेशचा बॉल जरूर ऑप्शनच्या बाहेर निघून ऑन साइडला स्लॉक करायचं होतं, परंतु पूर्णपणे फॉलो करण्यात आले आणि वेग इतका होता की त्या वेगाला प्रत्युत्तर देता आलेलं नाहीये. आणखी एक निर्धाव. प्रजेशच्या आता विकेटसाठी 500 रुपयांचं प्राइज सुशांत वाकडे यांच्याकडून दिलं जाईल. हा फुल टॉस होता. इथे प्रॉपर एलिव्हेशन मिळालं नाही आणि इथे टाइम करता आलं नव्हतं. आणखी एकच धाव त्या ठिकाणी मिळाली आणि धावसंख्या एका धावेने पुढे जाताना स्कोर कार्ड वरती 35 धावा 35.
समीकरण हळूहळू कठीण होत असताना येणारे 9 बॉल आता शिल्लक आहेत आणि 41 धावा अजूनही विजयापासून दूर आहे. राजकुमार आता त्याची विकेट धोक्यात आहे. प्रजेशला ही 4थी विकेट मिळेल का? यस, इज गॉन. 4था धक्का त्यानं दिलाय. काय गोलंदाजी केली आहे घरच्या मैदानावर. अक्षरशः फलंदाजांना नाचवलंय. प्रजेशच्या खात्यामध्ये ही 4थी सफलता. सुस्वागतम. 4 फलंदाजांना बाद केलंय. 5 कंप्लीट करणार का प्रजेश? गोलंदाजाच्या बाबतीत आपण जर विचार केला, जसं की फलंदाजासाठी एखादं 100 मारल्यानंतर अर्धशतक केल्यानंतर जो एक माइलस्टोन असतो, तसंच गोलंदाजासाठी लिमिटेड ओव्हर्सचा जर क्रिकेटचा आपण विचार केला तर 3 विकेट हाही एक माइलस्टोन असतो. आणि 5 जर का कंप्लीट केला तर एक जबरदस्त अचिव्हमेंट, उपलब्धी त्या गोलंदाजासाठी मानली जाते. यश आलाय नवीन बॅटर. ते 30वा 5 कंप्लीट करणार का प्रजेश? यावेळेला पुन्हा एकदा चांगला बॉल होता आणि इथे काय घडले पाहूया. आता धावबादची संधी. आणखी एक फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये होतोय बाद. दहाव्या क्रमांकाचा बॅटर आलाय. असं वाटते की आता सर्वांना बॅटिंग मिळेल. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलाय. प्रथम नाव आहे परंतु 9वा क्रमांक आहे फलंदाजीमध्ये. संधी त्याला मिळाली आहे. 10व्या क्रमांकावर आल्या आणि संधी त्याला मिळाली आहे. बघूया आता इथून कुठेतरी एक चांगला खेळ करून त्याच्या बॅटिंग कोचला, टीम मेंटोरला एक पुन्हा त्याचा विचार करण्यास भाग पाडेल का? प्रथम प्रजेशचा यॉर्कर होता. प्रजेश प्रयत्न करत होता की 5 मिळावा, परंतु इथे त्याला विकेट मिळाली नाही. आणि धावसंख्या आपण पाहिलं तर 34 धावा, 4 षटकांचा खेळ संपन्न. परंतु प्रजेशचा स्पेल आवडला असेल तर त्याच्यासाठी टाळा वाजवा. 4 विकेट त्यानं आपल्या 2 षटकांमध्ये कंप्लीट केल्या आणि पूर्णपणे दबदबा आई गावदेवी विस्फोट वालशींचा तुम्हाला या मॅच मध्ये बघायला मिळाला. शेवटचे 6 बॉल. सामना जिंकण्याकरिता 40 धावांची गरज आहे. अंतिम षटक आणि गोलंदाजी करण्यासाठी विलास बॉलिंग मार्कवर येतोय. ओ समोर बॉलर बॅक ड्राईव्ह, चांगलं क्षेत्ररक्षण. विलास आपल्या फॉलो थ्रू मध्ये बॉल अडवले आणि हा चेंडू डॉट येतोय. आणि याच बरोबर अगदी आपण पाहिलं तर 5 बॉल आणि आता 40ची गरज असेल. विजयाकडे वाटचाल अग्रेसर टीम गावदेवी विस्फोट वालशीन कट करण्याचा प्रयत्न, परंतु हा स्क्वेअर चेंडू आहे आणि मिळेल एक अतिरिक्त धाव. आता 39 कराव्या लागतील त्या 5 चेंडूंमध्ये. सामन्याचा आपण विचार केला तर सुरुवातीला फलंदाजीमध्ये हावी ठरला आणि त्याच्यानंतर गोलंदाजांनी देखील कमाल केली. कमी गतीने टाकलेला बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. आणखी एक कव्हरला हा चौकार या ठिकाणी आपल्याला बघायला मिळालाय. ग्रेट शॉट. Oh, loud appeal and finger goes up. Wicket gone. हा 9वा खेळाडू बाद झालाय.
म्हणजे आता एक बॉल शिल्लक आहे ना, 2 बॉल आहेत अजून, म्हणजे आता शेवटच्या नक्कीच फलंदाजाला ही संधी मिळेल. होय महेश, महेशचा काय सांगता येतच नाही. कधी ओपनिंगला दिसतो तर कधी आता 11व्या क्रमांकावर आलाय बघा. ओके, हरकत नाही, जो क्रमांक मिळेल त्या क्रमांकावर तुम्हाला खेळता येणं गरजेचं आहे. ऋतुराज गायकवाड ओपनिंग करतो, परंतु काल 4थ्या क्रमांकावर येऊन त्यानं शतक झळकावलं. शेवटचे 2 बॉल शिल्लक. ओ हो, हलक्या हातानं ड्राईव्ह केला. मला वाटतं की प्रथमला स्ट्राईक द्यायची होती, परंतु तेथे धाव मिळाली नाही आणि शेवटचा 1 बॉल. चला, प्रथमकडे स्ट्राईक एंड देता का नितीन? इट्स ओके, गरजेचं आहे. कारण बघा मित्रांनो, तो 10व्या क्रमांकावर खेळण्यासाठी आले आणि हरकत नाही, आपण क्रिकेटच्या रूल्सच्या अगेन्स्ट आहोत. एकदा टाळ्या वाजवा नितीन आणि त्याच्या टीमसाठी, कारण त्याचं खेळणं महत्वाचं आहे. त्याला स्ट्राईक एंड मिळणं गरजेचे होते आणि जरूर त्याला स्ट्राईक एंड दिले फिल्डिंग साईडनं. वा, त्यानं प्रयत्नही केला आणि ऑल आउट. सर्व बाद या ठिकाणी ऑल आउट झालेला आहे संघ आणि याचबरोबर मोठ्या फरकानं विजय प्राप्त केलाय तो गावदेवी वालशीन संघानं. अभिनंदन. घरच्या मैदानावर सुरुवात चांगली झाली आहे. विजयानं आगाज करत असताना हार्ड लक टीम ग्रीष्म 11 आमनेपाडा. तर सामनावीर पुरस्कार नो डाऊट ज्यानं या सीझन मधील पहिलं अर्धशतक झळकावलंय, वालशीनचा कोहिनूर हिरा नितीन चौधरी इज द मॅन ऑफ द मॅच. अर्धशतकीय डाव त्याच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळाला आणि तोच ठरलाय या मॅचचा खऱ्या अर्थानं हिरो. त्याला आपण देणार आहोत मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार.